चिमुकली आजोबांशी बोलत होती। त्यावेळी तिने आजोबांना प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं सांगितलं। घटनेचं गांभीर्य लक्षात येताच आजोबांनी घरच्यांना या सगळ्याची माहिती दिली। घरच्यांनी मुलीला डॉक्टरांकडे नेताच धक्कादायक घटना समोर आली। ही घटना आहे बदलापूरची। बदलापूरच्या घटनेत नेमकं काय काय घडलं होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। नमस्कार, मी राहुल, मुंबई तक में तुमचं स्वागत आहे। बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत घडलेल्या चिमुकल्यांवरील अत्याचारामुळे नागरिकांचा मोठा उद्रेक झालाय। पालकांनी आधी शाळेवर मोर्चा नेला, त्यानंतर बदलापूरकरांनी थेट रेल्वे रुळावर उतरत ठिय्या आंदोलन केलं। आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय ट्रॅकवरनं हटणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला। सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलक हे आक्रमक झाले होते। हा व्हिडिओ शूट करेपर्यंत आंदोलकांनी रेल्वे मार्ग अडवून धरला होता। पोलिसांनी आंदोलकांना समजवायचा खूप प्रयत्न केला, परंतु आंदोलक त्यांना काही ऐकले नाहीत। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतरही आंदोलक रेल्वे ट्रॅकवरनं मागे हटायला तयार नव्हते। त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापलंय। बदलापूरचं प्रकरण दिसतं तसं सोपं नाहीये। 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपी अक्षय शिंदे याची सफाई कामगार म्हणून शाळेमध्ये नेमणूक करण्यात आली होती। 12 आणि 13 ऑगस्टला 2-4 वर्षीय चिमुकल्यांवर या नराधमाने अत्याचार केला। एका चिमुकलीला तिच्या प्रायव्हेट पार्टला त्रास होत होता। तिने तिच्या आजोबांना घडलेला प्रकार सांगितला। घटनेचं गांभीर्य लक्षात येताच आजोबांनी घरच्यांना ही सगळी माहिती दिली। मुलीच्या पालकांनी इतर पालकांना फोन केला, तेव्हा आणखी एका मुलीसोबत हा प्रकार घडल्याचं समोर आलं। मुलीच्या घरच्यांनी तातडीनं खासगी डॉक्टरकडे धाव घेतली। डॉक्टरने मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी सांगताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली। पालकांनी स्थानिक मनसे नेत्यांच्या मदतीनं शुक्रवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। पोलिसांनी पालकांची तक्रार नोंदवून घेण्यास उशीर केला। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। तपास सुरू केल्यानंतर शाळेतलं CCTV देखील बंद असल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, आरोपीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला। त्यानंतर आरोपी अक्षयला त्याच्या राहत्या घरामधनं पोलिसांनी उशिरा अटक केली। ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांचा उद्रेक झाला। बदलापूरच्या नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली होती। मंगळवारी सकाळपासूनच आंदोलक हे स्टेशनवर जमायला सुरुवात झाली होती। आंदोलकांनी रेल्वे मार्ग रोखून धरला, त्याचबरोबर आरोपीला तात्काळ फाशी देण्याची देखील मागणी केली। दरम्यान या प्रकरणात पोलीस आता कसून तपास करतायत, त्यामुळे हे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात जाण्याची देखील शक्यता आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या प्रकरणाबद्दल काय वाटतं? पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याच्याबद्दल काय वाटतं? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।